राजयोगिनी ब्रह्मकुमारी संतोष दीदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, तेलंगणा राज्याचे प्रमुख व संयुक्त उपमुख्य प्रशासिका, प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबू, राजस्थान यांचा मराठवाडा दौरा संपन्न झाला। ब्रह्मकुमारी विद्यालयामार्फत व्यसनमुक्ती व इतर समाजहिताचे कार्य सुरू असल्याचे ब्रह्मकुमारी संतोष दीदी यांनी नांदेड कार्यालयात लोकमंच मराठीचे प्रतिनिधी संदीप देसाईंना चर्चा करताना माहिती दिली। ब्रह्मकुमारी संतोष दीदीचा यांचा सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी ब्रह्मकुमारी शिवकन्या दीदी नांदेड, अरुणा दीदी हिंगोली, स्नेहलता दीदी हदगाव, अर्चना दीदी, डॉक्टर आरती दीदी, रेखा दीदी, महानंदा दीदी, प्रेमा बहेन धर्माबाद, दिनकर सिडको, BK क्षीरसागर, गीता पाठशाळा नांदेड आदींची उपस्थिती होती। लोकमंच मराठीसाठी प्रतिनिधी संदीप देसाई, नांदेड। आज नांदेडमध्ये राजयोगिनी ब्रह्मकुमारी संतोष दीदी महाराष्ट्र राज्य, आंध्र प्रदेश, गोवा, तेलंगणा राज्य तसेच संयुक्त उपमुख्य प्रशासिका, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय, माउंट आबू, राजस्थान हे इथं नांदेडमध्ये आलेले आहेत। त्यांच्यापर्यंत जे कार्य आहे ब्रह्मकुमारीचं देशभरामध्ये आहे, विश्वभरामध्ये आहे, त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहेत। त्याबद्दल आपल्याला यांना काय काय वाटते आणि कसे कसे कार्य चालते देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि विश्वभरामध्ये, त्याची सविस्तर माहिती आपण घेण्यासाठी इथं आलेले आहेत। दीदी, ह्याची सविस्तर माहिती द्या। ओम शांती। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय हे 1937 सालापासून कार्यरत आहे। याची जी स्थापना आहे ती सिंध हैदराबादमध्ये झाली होती। वर्तमान समय याचा जे हेडक्वार्टर आहे ते माउंट आबू, राजस्थानमध्ये आहे आणि याचे 140 देशामध्ये 5000 सेवा केंद्र आहेत। महाराष्ट्रामध्ये विशेष महाराष्ट्रीयन लोक जे आहेत त्यांना आध्यात्मिकताची पाहतो, इथे आम्हाला त्याचा पुष्कळ साथ मिळाला आणि सगळ्यांची मदतसुद्धा मिळाली। तर सगळ्यात मोठं आमचे वेगवेगळे असे झोन बनलेले आहेत। सर्वात मोठं हे महाराष्ट्र झोन आहे। इथे खूप मोठी संख्या आहे लोकांची आणि आमचे खूप सारे सेवा केंद्र आहेत। इथे राजयोग आणि ईश्वरीय ज्ञान दिलं जातं। कर्मांची गहन गती जी गीतेमध्ये वर्णित आहे, कर्म, कर्म आणि विकर्म हे अति गहन आहे, त्याची गहन गती समजून सांगितली जाते। कारण लोकांना हे समजतं की आमच्या ज्या वाईट सवयी आहेत किंवा जे षडरिपू आहेत ते सोडायला पाहिजे, परंतु ते सोडण्यासाठी त्यांच्याजवळ शक्ती नाही आहे। तर इथे जे राजयोग शिकवलं जातं त्या राजयोगाच्या द्वारे सर्वशक्तिवान जो परमात्मा आहे त्याच्यापासून शक्ती घेऊन आणि या विकारांवरती, मनोविकारांवरती आणि स्वतःमध्ये जे त्यांना असं वाईट सवयी लागलेली आहे त्या सवयी सोडण्यासाठी त्यांना ताकद मिळते आणि त्याप्रमाणे ते आपले जे मनोविकार आहेत त्यांना सोडतात। आज विशेष म्हणजे महाराष्ट्र हा निर्व्यसनी व्हावा याच्यासाठी तंबाखूमुक्त मोहीम आम्ही चालवलेली आहे। गावागावामधून जाऊन आमचे लोक आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की व्हेकल्स घेऊन जातात आणि लोकांना या सवयी सोडवतात। कारण आपण पाहतो दिवसेंदिवस त्याच्यामुळे पुष्कळ कॅन्सरसारख्या भयानक आजार वाढत चाललेले आहेत। तर ते कमी व्हावेत त्याच्यासाठी खास आम्ही प्रयत्न करत असतो। आता वर्तमान समय जे झाले याच्या अगोदर 26 कोणती तारीख ती दादी की 25 ऑगस्ट आमच्या ज्या पूर्व मुख्य प्रशासिका आहेत प्रकाशमणी दादी, त्यांचा स्मृती दिवस होता। त्यावेळेस आम्ही किती 1,00,000 युनिट ब्लड सगळं डोनेशन दिलं सगळ्यांनी मिळून आणि त्याच्यापासून लोकांना लाभ व्हावा, गरिबांना त्यांना फ्री हे ब्लड मिळावं
म्हणून सगळ्या हॉस्पिटलांना ते वाटलेलं आहे. ते गडबड होते ना मराठी बोलण्यामध्ये. हिंगोली, नांदेड, परभणी साठी नवीन मॉडेल कोणचं राबविणार आहेत का? आता वर्तमान समय मी इथं आले विशेष याच्यासाठी आले, कारण आमच्या इथं अगोदर हिंगोलीमध्ये आणि हातगावमध्ये आमचे स्वतःचे असे भवन नव्हते. त्या भवन तयार केले आणि आता त्यांच्याद्वारे लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, त्यांना बसायची सोय व्हावी, त्याच्यासाठी हे खास भवन तयार करून आणि त्यांच्याद्वारे सेवा चालू करावी. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप देसाई, नांदेड. व आपको सिडको येथील BK दिनकर आहेत. यांचे पण ब्रह्मकुमारी इथं जे विद्यालय आहे त्यासाठी निशुल्क ह्यांचे कार्य आहे, निस्वार्थ कार्य आहे. तर त्याबद्दल यांनी बोलणार आहेत, आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे. सर, माहिती द्या. आम्ही सिडको येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय जवळजवळ 30 वर्षापासून तिथे सतत कार्य करत आहेत आणि नियमप्रमाणे ईश्वरी मर्यादाप्रमाणे आमचं जीवन, मी तरी त्यामध्ये 40 वर्षापासून आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. आणि अशा दादी दिदी असल्यामुळे आम्हाला परत अजून उत्साह येतो. आणि आम्ही तिथं जे ब्रह्मकुमारीचा आमचा उद्देश आहे की मनुष्यापासून देवता किंवा स्वपरिवर्तनापासून विश्वपरिवर्तन, विश्व कसं कल्याण कसं करता येईल. कारण आज मनुष्य व्यसनच्या अधीन किंवा नशेच्या अधीन किंवा चरित्र पतन होत आहे, पण ते कसं उत्थान करता येईल, मनुष्य कसं परिवर्तन करता येईल, त्याचं चरित्र कसं निर्माण करता येईल, त्याला व्यसनपासून कसं मुक्त करता येईल, ते निर्माणाचं कार्य प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी सिडकोद्वारा आम्ही सतत करत आहोत. बऱ्याच आमच्याकडे 30-40 मातायत आहेत आणि जो युगल आहेत जे आपले गृहस्थ आश्रम चालवून आपलं कार्य प्रतोरत करत आहेत, मेहनत करत आहेत. आणि आम्ही असे गावी जाऊन शिवाचा परिचय, परमपिता परमेश्वराचा परिचय देऊन कसं तुम्हाला आपले संस्कार परिवर्तन करता येईल. कारण संस्कार परिवर्तन जर झालं तर संसार परिवर्तन होईल. त्यासाठी संसार परिवर्तनासाठी जो भर देतो तो संस्कार परिवर्तनासाठी देतो. हे आमचा उद्देश आहे. धन्यवाद.